नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। अनेक विघ्न म्हणजे आपल्याकडे म्हण आहे ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, पण इथे नकटी नाही, पण तिच्या लग्नाला 1700 विघ्न मात्र होते। म्हणजे कधी महादेव नाराज, तर कधी हिमालय नाराज, तर कधी मेना नाराज, तर कधी अजून कोणी नाराज। या सगळ्या राजी नाराजीच्या वर्तुळाला पूर्ण करत अखेर महादेवाचा विवाह पार्वतीशी होतो आहे। आणि पाणीग्रहण विधीच्या वेळी हिमालय महादेवांना म्हणतोय, इमाम कन्याम तुभ्यमहम ददामी परमेश्वर भार्यार्थ परिग्रहणेश्वर प्रसिद्ध सकलेश्वर। हे सकलेश्वरा, माझी कन्या मी तुम्हाला देतो आहे, प्रदान करतो आहे। खर तर त्यांच्यासाठीच होती, त्यांच्यासाठीच जन्माला आली होती आणि थोडा काळ म्हणून हिमालयाकडे राहणार होती। आणि ती कन्या हिमालय महादेवाला अर्पण करतो आहे आणि सांगतो आहे की देवा, या माझ्या कन्येचा स्वीकार करावा आणि माझ्यावर कृपा करावी। महादेव देखील अत्यानंदाने ते पाणी ग्रहण करतात आणि संस्त्रव प्राशन विधी सुद्धा करतात। आता हा संस्त्रव प्राशन विधी काय आहे, लग्नात होतो का आपल्याकडं, त्याला जरा नीट समजून घेतलं पाहिजे। संस्त्रव प्राशन काय आहे, यात दोन शब्द आहेत, एक प्राशन आणि दुसरा संस्त्रव। आता हे प्राशन करायचं आहे ते संस्त्रवाचं प्राशन करायचं आहे। आणि ते काय असतं, विधी असा आहे की विवाहाच्या विधीमध्ये, अग्नीत विवाह वेदीमध्ये तुपाची आहुती दिल्यानंतर, तूप आपण टाकतो ना विवाहामध्ये, त्या तुपाची आहुती दिल्यानंतर पळीत जे तूप शिल्लक असतं, विवाहात आपण पळीनीच तुपाची आहुती देतो, त्या पळीत जे तूप शिल्लक राहतं ते तूप प्रोक्षणी पात्रातल्या पाण्यामध्ये टाकावं। आणि हे जे त्या पात्रातलं पाणी आहे, प्रोक्षणी पात्र म्हणजे आपण ज्या फुलपात्रात ठेवतो, ज्यात ठेवतो त्यात ते टाकावं। आणि ते पाणी म्हणजे संस्त्रव। यज्ञात आहुती देताना, विवाहाच्या अग्नीमध्ये आहुती देताना जे टाकलं जातं, जे पाणी, जे तूप उरतं, ते उरलेलं तूप ज्या पाण्यात टाकलं जातं ते संस्त्रव। आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर यजमानाने म्हणजे ती पूजा करणाऱ्याने ते पाणी तुपासहित पिऊन टाकावं, तो संस्त्रव प्राशनाचा विधी। महादेवानी हा संस्त्रव प्राशनाचा विधी सुद्धा पूर्ण केला आहे। आणि कन्यादानानंतर देवानी कामस्तुती सुद्धा केली आहे। कामस्तुती तर करणं आवश्यकच आहे, त्यासाठीच तर हे सगळं चाललं होतं ना, त्यासाठीच तर हे सगळं चाललं होतं। लक्षात घ्या, ज्यांना हा विवाह संस्कार हिंदू, सनातन हिंदू धर्म, सनातन म्हणजे काय, जे शाश्वत आहे ते, चिरंतन आहे ते, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत, अनादि काळापासून माहित नाही कधी, ते अनादि काळापासून अनंत काळापर्यंत जो धर्म शाश्वत आहे तो सनातन। आणि त्या सनातन धर्मातल्या, हिंदू धर्मातला विवाह हा विधी संस्कार आहे। बाकी सगळ्यांच्याकडं ते एग्रीमेंट आहे, करार आहे, त्या कराराचं पालन करायचं असतं, करार भंग कसा करावा या सगळ्या गोष्टी आहेत। पण इथे त्या 16 संस्कारांच्या मधला एक संस्कार आहे। लोक कन्यादान या शब्दावर आक्षेप व्यक्त करतात, कन्यादान या शब्दावर आक्षेप व्यक्त करतात। मुळात ते दान कसं आहे माहित आहे, देणाऱ्याने दिलं की त्याच्यावर अधिकार नाही,
एकदा भूमी दान केली की त्या भूमीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिकार ज्याला दान केली आहे त्याचा. एकदा गोदान केलं की त्या गोपासून मिळणाऱ्या दुधावर, दह्यावर, तुपावर, शेणावर, गोमूत्रावर, वासरांवर अधिकार कोणाचा? ज्याला दिली आहे त्याचा. एकदा दिलं की संपलं, आपला अधिकार संपला, आता पुढे त्याचा अधिकार आहे. मग आपली कन्या लक्ष्मी भूमी या स्वरूपात विष्णुरूप जावयाला द्यावी आणि त्यापासून त्यांनी वंशविस्तार करावा, यासाठी जो विधी होतो तो कन्यादान. आता ती विस्तार करेल ती तिच्या परिवाराचा, कारण तो तिचा परिवार असेल. म्हणून तिथे कुठेही पुन्हा शिल्लक राहू नये काही भावना घेण्या देण्याची, यासाठी कन्यादान. आणि तो पाणीग्रहण विधी आहे. पाणी म्हणजे हात, हात देण्याचा आणि हात घेण्याचा. एकदा हातात द्यायचा आहे आणि हे तुला दिलंय असं म्हणायचं आहे. तुम्ही दोघांनी मिळून जगदोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे, हे केलं पाहिजे. तू त्याची काळजी घ्यावी, तिने तुझी काळजी घ्यावी, तुम्ही दोघांनी एकमेकाची काळजी घ्यावी आणि आपलं जग उभं करावं, सगळ्या कुळाचा उद्धार करावा, ही त्यामागची भावना आहे. इथे कुठे उचलली वस्तू ॲग्रीमेंट करून दिली असं नाही आहे ते. कृपया त्याला, त्या भावनांना जरा वेगळं समजून घ्या. म्हणून कामस्तुती सुद्धा महादेवांनी केली आहे. आणि कामस्तुती झाल्यावर सरज्जित भावानी पार्वती बघू लागली आहे. महादेवांच्या मनामध्ये देखील ही कामभावना रुजू लागलेली आहे. आणि दोघांचा विवाह संपन्न झाल्यानंतर, पार पडल्यानंतर तिथे अचानक आली आहे ती रती. कारण कामस्तुती झाली आहे. आता देवाला पार्वतीशी विवाह केल्यानंतर पार्वतीपासून पुत्राची निर्मिती करायची आहे. पुत्र जन्माला घालायचा आहे, निर्मिती करायची नाही, जन्माला घालायचा आहे. पुत्र जन्माला घालायचा असेल तर कामस्तुती अनिवार्य आहे. कामस्तुती करायची असेल तर कामदेवाचं असणं अनिवार्य आहे. कामदेवाला जर महादेवाने जाळलेलं असेल तर काम या सृष्टीचं संचालन आणि वृद्धी कशी करेल? आवश्यक आहे ना, ते फार आवश्यक असतं, लक्षात ठेवा. तितक्यात तिथे रती येते, म्हणते देवा आपली कामस्तुती झाली, आता काय आपण कामदेव असला काय नसला काय, तुम्ही आता पुत्राची निर्मिती करणारच आहात. ती म्हणते देवा पण तुम्ही माझ्या नवऱ्याला भस्म करून टाकलंय, आता तरी न्याय द्या, आता तरी न्याय द्या, माझ्या पतीला प्रगट करा. ते ठीक आहे म्हणले, तुम्ही वर दिलाय, मी विष्णू रूप घेतील, मग त्यांच्या पुत्राच्या रूपानं माझा नवरा जिवंत होईल, त्याचं नाव प्रद्युम्न असेल, तो एका राक्षसाचा वध करेल आणि मग माझ्या पुत्राला परत कामदेवाचं, त्या विष्णूच्या पुत्राला परत कामदेवाचं रूप मिळेल, देह मिळेल, इथपर्यंत ठीक आहे. अहो ते सगळं कधी? द्वापार युगात. आत्ता काय म्हणले, आत्ता सृष्टी कशी चालवायची, तो नसेल तर लेकरं कशी होतील, साधा सरळ प्रश्न आहे. आणि महादेवाला जेव्हा आपलीच अडचण लक्षात आली तेव्हा महादेवांनी सांगितलं चिंता करू नकोस, तुझा पतीही जिवंत करून देतो. आणि महादेवांनी जिवंत करायचं आहे म्हटल्यावर कशातून करावा? ती म्हणली काय, हे ऑनलाईन सोबत म्हणले, तुम्ही त्या हिमालयावर माझा नवरा उगीच्या उगीच जाळून टाकला, त्याची राख म्हणली देवा, ही राख घ्या आणि त्यातून माझ्या पतीला जिवंत करा. महादेवांनी कृपादृष्टी टाकली आणि त्या राखेतून कामदेव बाहेर आला. दोघा नवरा बायकोनी मिळून महादेवांना वंदन केलं आणि महादेवाच्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर रतीला आपला पती कामदेव मिळाला आणि पार्वतीला आपला पती महादेव मिळाला. सगळं जग, सगळं अख्खं ब्रह्मांड महादेवाचा जय जयकार करू लागलेलं आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव.